नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून। अलवर जिल्ह्यामध्ये बासूर नावाचे गाव आहे आणि या बासूर गावात राहणारा नंदन कुमार हा जवळीलच एका पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या पदावरती कार्यरत होता। नंदन कुमार एक असा पोलीस हेड कॉन्स्टेबल होता जो खूप जास्त रिश्वत घेत असायचा आणि रिश्वत घेऊनच जास्तीत जास्त काम करत असायचा। रिश्वत घेऊन सुद्धा नंदन कुमार प्रामाणिकपणे आपले काम करत नव्हता। नंदन कुमारच्या घरी याची एक सुंदर पत्नी असते जिचं नाव असतं अनामिका। अनामिका ही देखील अतिशय कामचोर महिला असते आणि चरित्रहीन महिला असते। अनामिकाला कोणत्याही कामामध्ये रस नव्हता। अनामिकाला कोणतंही काम गोड लागत नव्हतं। त्यामुळे अनामिका आणि हेड कॉन्स्टेबल नंदन कुमार दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचे। हेड कॉन्स्टेबल नंदन कुमार देखील अतिशय चरित्रहीन मुलगा होता। नंदन कुमारच्या घरात त्याची एक बहीण देखील होती जिचं नाव होतं करुणा। करुणाने मागच्याच वर्षी 12वीचे एक्झाम दिलेले होते आणि आता ती कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिकत होती। करुणा ही अशी एक मुलगी होती जी खूप जास्त पैसा उडवत असायची, दिवसभर मैत्रिणींमध्ये फिरत असायची आणि रात्री खूप उशिरा घरी येत असायची। करुणाला संपूर्ण आझादी होती। अशा प्रकारे या नंदन कुमारचं एक कुटुंब होतं। नंदन कुमार 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या ड्युटीवरती निघाला होता। युनिफॉर्म घालून जेव्हा तो तयार होतो आणि आपली पत्नी अनामिकाला बोलतो की माझ्यासाठी लवकरात लवकर ब्रेकफास्ट तयार कर, तर त्याची पत्नी अनामिका त्याला बोलते की मी एवढं सर्व काम करू शकत नाही। तुझी जी बहीण आहे करुणा ही देखील मला कामात हातभार लावत नाही, त्यामुळे एवढं सर्व मी करू शकत नाही। आता नंदन कुमारला भयंकर राग येतो आणि नंदन कुमार बिना ब्रेकफास्ट करताच आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जातो। जसा हा नंदन कुमार पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो त्याच दरम्यान या नंदन कुमारकडे अरुणा नावाची एक महिला येते। ही महिला नंदन कुमारला बोलते की माझे पती काल रात्रीपासून या पोलीस स्टेशनमध्ये बंद आहे, कृपया तुम्ही काही करून त्यांना सोडून द्या। नंदन कुमार असतो हा बोलतो की तुम्ही योग्य वेळी माझ्याकडे आले आहात, मी नक्कीच तुमच्या पतीला सोडू शकतो, बस तुम्ही त्याबद्दल मला 10,000 रुपये द्यावे लागतील। आता जी अरुणा असते ही बोलते की माझा पती आणि मी अतिशय गरीब कुटुंबातील आहे। खरं तर अरुणाचा जो पती होता अमरजीत अवैध पद्धतीने दारू विक्री करत असताना पोलिसांनी याला पकडलं होतं आणि त्यामुळे तो जेलमध्ये बंद होता। आता नंदन कुमार जेव्हा अरुणाला बोलतो की तुझ्या पतीला अमरजीतला मी सोडू शकतो, मात्र त्याबद्दल 10,000 रुपये पाहिजे, तर अरुणा आता नंदन कुमारच्या हातापाया पडू लागते आणि त्याला बोलते की मी खूप गरीब महिला आहे, एवढे पैसे मी देऊ शकत नाही। नंदन कुमार तिच्या सुंदरतेकडे बघतो आणि अरुणाला बोलतो की ठीक आहे, तू पैसे नाही दिले तरी चालेल, मात्र तुझ्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ती मला तू देऊ शकते आणि त्याबद्दल मी तुझ्या पतीला सोडवू शकतो। जी अरुणा असते हिला कळून चुकतं की हा जो पोलीस कॉन्स्टेबल आहे हा कोणत्या लेवलचा व्यक्ती आहे, मात्र अरुणा त्या ठिकाणी पूर्णपणे हतबल होती। आता अरुणा बोलते की हे कसं शक्य आहे। नंदन कुमार बोलतो की हरकत नाही, तू मला तुझा पत्ता दे आणि त्यानंतर रात्री जेव्हा माझी ड्युटी संपेल तेव्हा मी तुझ्या घरी येईल। अरुणा नाईलाजाने त्याला आपला ॲड्रेस लिहून देते आणि त्यानंतर नंदन कुमारच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येतं। आता जसं संध्याकाळी नंदन कुमारची ड्युटी संपते त्यानंतर नंदन कुमार हा सरळ त्या ॲड्रेसच्या दिशेने अरुणाच्या गावाकडे जाऊ लागतो। अरुणाच्या गावाकडे जाताना मध्ये जेव्हा एक बार लागतो त्या बारमध्ये बसून हा नंदन कुमार भरपूर सारी ड्रिंक करतो आणि त्यानंतर अरुणाने सांगितलेल्या पत्त्यावरती जाऊन पोहोचतो। जसा दरवाजा वाजवला जातो अरुणा दरवाजा उघडते आणि समोर बघते तर नंदन कुमार पोलीस कॉन्स्टेबल असतो। पोलीस कॉन्स्टेबल नंदन कुमार नशीत असतो। हा तसाच आतमध्ये जातो आणि अरुणासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करतो। आता हे सर्व तो तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि जशी त्याची इच्छा पूर्ण होते तो अरुणाला सांगतो की आता तू काळजी करू नको, उद्यापर्यंत तुझ्या पतीला मी सोडवलेलं असेल। आणि अशा पद्धतीने रात्रीच्या 12 वाजता हा नंदन कुमार अरुणाच्या घरातून निघतो आणि आपल्या घरी येतो। दुसरा दिवस जेव्हा उगवतो सकाळचे 8 वाजता नंदन कुमार आपला युनिफॉर्म घालून पोलीस स्टेशनला जाणार असतो। आपल्या पत्नीला बोलतो की ब्रेकफास्ट आज पण तू तयार केला नाही का? तेव्हा त्याची पत्नी अनामिका बोलते की नाही, तुमची बहीण मला मदत करत नाही तर मी एकटी हे सर्व कामे करू शकत नाही। हा जो नंदन कुमार असतो आता परेशान होतो आणि बोलतो की मी सर्वात अगोदर या घरासाठी एका नोकराचा बंदोबस्त करणार आहे।
अशा पद्धतीने अनामिका देखील खुश होते आणि अनामिकाची जी नणंद असते करुणा ही देखील खुश होते. यांना वाटते की आता येथून पुढे नोकर असला तर आपल्याला घरातील बाकीची कामे करण्याची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीने नंदन कुमार ब्रेकफास्ट न करताच पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याला जाणवते की काल रात्री कडे गेलो होतो आणि आज तिच्या पतीला अमरजितला काही करून सोडवावे लागेल. तर नंदन कुमार अतिशय कूटनीती करून त्या अमरजितला जेलमधून बाहेर काढतो आणि त्यानंतर अमरजितला बोलू लागतो की तू आता इथून पुढे दारू विकणे बंद करून टाक, वाईट काम करणे बंद करून टाक, बाकी तुला काय काम येते ते तू करू शकतो. तर हा अमरजित बोलतो की साहेब मी दुसरं काय काम करू शकतो, मला फक्त आचारीचं काम व्यवस्थित जमते. आता जसं अमरजित असं सांगतो तसं नंदन कुमारला आठवते की त्याला देखील त्याच्या घरामध्ये एक नोकर ठेवून घ्यायचा आहे. हा हेड कॉन्स्टेबल नंदन कुमार आता अमरजितला बोलतो की तू माझ्या घरी नोकरी करू शकतो, तुला त्याबद्दल मी सॅलरी देखील चांगली देईल. अमरजित देखील खुश होतो आणि बोलतो ठीक आहे, हरकत नाही, मी उद्यापासून तुमच्या घरामध्येच नोकरी करील. आणि अशा पद्धतीने हा नंदन कुमार जशी त्याची ड्युटी संपते तसं अमरजितला आपल्या बाईकवरती बसवून आपल्या घरी घेऊन जातो. आपल्या घरी घेऊन गेल्यानंतर त्याला घर वगैरे सर्व दाखवण्यात येतं, काय कामे करावी लागतील सर्व ठरवले जाते. हा अमरजित जेव्हा नंदन कुमारच्या घरी जाऊन नंदन कुमारची पत्नी अनामिकाला बघतो तशी त्याची नियत खराब होते. तिच्याकडे तो वेगळ्या नजरेने बघू लागतो. त्यानंतर या नंदन कुमारची जी बहीण असते करुणा ही देखील अतिशय जवान मुलगी असते. हिला बघून देखील अमरजित घायाळ होऊन जातो आणि अमरजित एक वेगळा निर्णय घेऊन टाकतो. अशा पद्धतीने नंदन कुमार देखील खुश होतो की त्याला एक चांगला नोकर मिळाला होता. नंदन कुमारची पत्नी अनामिका देखील खूप खुश झाली होती, कारण एक व्यक्ती तिच्या घरामध्ये येऊन काम करणार होता आणि तो व्यक्ती तिला अतिशय पसंत पडला होता. हेड कॉन्स्टेबल नंदन कुमारची पत्नी अनामिका अतिशय चरित्रहीन महिला होती. अशा पद्धतीने तो दिवस जातो आणि दुसऱ्याच दिवशी जो अमरजित असतो हा सकाळी 7 वाजताच नंदन कुमारच्या घरी येऊन त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे बनवतो. आता जेव्हा ब्रेकफास्ट बनतो नंदन कुमार तो नाश्ता करून खुश होतो आणि त्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनला चालल्या जातो. आता घरामध्ये नंदन कुमारची पत्नी अनामिका आणि बहीण करुणाच असते. आता या दोघीही या नोकरासोबत अमरजित सोबत गप्पा गोष्टी करू लागतात. अमरजित जो असतो हा अतिशय देखणा तरुण असतो, धडधाकट माणूस असतो. बस त्याची एकच कमजोरी असते की त्याच्या घरामध्ये भयंकर गरिबी असते आणि या गरिबीमुळेच त्याने तो दारूधंदा सुरू केला होता. मात्र त्याला आता अतिशय चांगली नोकरी मिळाली होती आणि पुढे चालून त्याच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होणार होत्या. आता असेच 10 ते 15 दिवस गेल्यानंतर हा जो अमरजित होता हा नंदन कुमारच्या घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुळला होता. नंदन कुमारची जी पत्नी होती अनामिका हिच्यामध्ये आणि या नोकरमध्ये अमरजितमध्ये अतिशय जवळीक वाढू लागली होती. जी काही दूरी होती ही मिटत चालली होती आणि दोघांमध्ये अतिशय हसी मजाक होऊ लागली होती. आता असाच एक दिवस येतो, 2 फेब्रुवारी 2026ची तारीख असते. जो नंदन कुमार असतो हा नाश्ता करून आपला युनिफॉर्म घालून पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीला जातो आणि जी त्याची बहीण असते अरुणा ही देखील आपल्या कॉलेजमध्ये गेलेली असते. आता घरी फक्त अनामिका आणि हा नोकर अमरजित असतो. अनामिका विचार करते की हाच चान्स आहे. अनामिकाला तिच्या पतीबद्दल सर्व माहिती होती. अनामिकाला माहीत होतं की तिचा जो पती आहे नंदन कुमार हा कोणत्या वृत्तीचा व्यक्ती आहे आणि हा बाहेर काय काय करत असतो. तिने बऱ्याच वेळा फोनमध्ये त्याच्या अश्लील चॅटिंग वगैरे सर्व बघितल्या होत्या. त्यामुळे अनामिकाने देखील ठरवून टाकले होते की ज्या पद्धतीने तिचा पती वागतो तसंच ती देखील वागणार आहे. अनामिका घरामध्ये कोणीच नाही बघून या नोकराकडे अमरजितकडे येते आणि अमरजितला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. अमरजित देखील त्याच लेवलचा व्यक्ती असतो, त्यामुळे यांच्या या गोष्टीला जास्त वेळ लागत नाही. अमरजितला कळून चुकते आणि त्यानंतर अमरजित बोलतो की मालकीन, तुम्हाला माझ्याकडून काय काम करायचे असेल ते काम तुम्ही मला सांगू शकता, तुम्ही जे काम सांगाल ते मी करू शकतो. आणि अशा प्रकारे अनामिका बोलते की मला पती आहे, माझ्याकडे पैसा आहे, सर्व गोष्टी आहे, बस मला माझा पती वेळ देऊ शकत नाही, फक्त तुला माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल. आणि अशा प्रकारे जो अमरजित असतो हा देखील खुश होतो आणि त्यानंतर नंदन कुमारची पत्नी अनामिका या नोकरासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करते. आता जेव्हा यांचं वाईट काम करून होते, अनामिका आणि अमरजित हे दोघे ठरवून टाकतात की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे आपले वाईट काम आपण असेच करत राहायचे. आता यांचे धागेदोरे पूर्णपणे जुळले होते आणि याबद्दल नंदन कुमार आणि नंदन कुमारची जी बहीण होती
यांना काहीही माहीत नव्हतं. असे दिवस जात होते. आता 27 मार्च 2026चा दिवस येतो. 27 मार्च 2026 रोजी जो नंदन कुमार असतो हा आपल्या नोकरला कॉल करतो आणि नोकर अमरजितला बोलतो की तू अजूनपर्यंत माझ्या घरी आलेला नाही. अमरजित बोलतो की मी रस्त्यातच आहे, लवकरच तुमच्या घरी येऊन पोहोचणार आहे. आणि अशा प्रकारे जो नंदन कुमार असतो हा नोकर येण्याची वाट बघतो. नोकर जसा त्याच्या घरी येतो, नंदन कुमार आपल्या नोकरला अमरजितला बोलतो की आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज तुला चांगले चांगले पंचपक्वान्न या ठिकाणी बनवायचे आहे आणि आज रात्री तुला उशिरापर्यंत माझ्या घरीच थांबायचे आहे. अमरजित हो बोलतो आणि त्यानंतर नंदन कुमारची जी पत्नी असते अनामिका ही देखील आपल्या पतीला बोलते की आज तुम्ही देखील लवकर घरी या. नंदन कुमार हो बोलतो आणि तसाच तो आपल्या पोलीस स्टेशनकडे निघतो. मात्र नंदन कुमारच्या मनामध्ये आज वेगळी गोष्ट असते. नंदन कुमार पोलीस स्टेशनकडे न जाता अमरजितची जी पत्नी असते अरुणा, या अरुणाच्या घरी जातो आणि दरवाजा वाजवतो. अरुणा जसा दरवाजा उघडते, अरुणा समोर बघते तर नंदन कुमार पोलीस कॉन्स्टेबल असतो. अरुणाला कळून चुकतं की आता हा व्यक्ती येथे कशासाठी आला असेल. अरुणा त्याच्या हातापाया पडू लागते. त्याला बोलते की यावेळी तुम्ही येथे येणं चुकीचं आहे, कोणी बघितलं तर माझी फार बदनामी होईल. मात्र जो नंदन कुमार असतो हा ऐकण्यासाठी तयार नसतो. हा तेथेच आतमध्ये घुसतो आणि दरवाजा आतून बंद करून घेतो. अरुणा नाही म्हणत असताना देखील अरुणासोबत तो वाईट काम करण्यास सुरुवात करतो आणि अशा पद्धतीने हा नंदन कुमार तेथे काही वेळ घालवल्यानंतर पोलीस स्टेशनला जातो आणि तेथे आपले काम सुरू करतो. आता नंदन कुमारच्या घरी नंदन कुमारची जी पत्नी असते अनामिका ही निवांत बसलेली असते आणि तिची जी ननंद असते अरुणा देखील आपल्या वहिनीला अनामिकाला बोलते की आज मला घरी येण्यासाठी उशीर होणार आहे, त्यामुळे माझी वाट तुम्ही बघू नका. अशा पद्धतीने अनामिका देखील तेथून निघते. तर हा नोकर जो असतो अमरजित हा अनामिकाकडे येतो. अनामिकाला बोलतो की आज घरात कोणीच नाही आहे आणि तुमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे, याबद्दल मला तुमच्यासोबत वेळ घालवायची आहे. अनामिका बोलते की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आज अनामिका आणि अमरजित एक चूक करतात. ते जेव्हा या वाईट कामाला सुरुवात करतात तेव्हा ते दरवाजा देखील बंद करत नाही. पुन्हा मात्र थोडी पुढे गेल्यानंतर तिला आठवते की तिचा मोबाईल आज घरातच विसरून गेली आहे. ती पुन्हा माघारी येते. आवाज न करता ती जेव्हा घरात घुसते तेव्हा ती रंगेहात आपल्या वहिनीला अनामिकाला आणि नोकर अमरजितला पकडते. आता अनामिका हे सर्व बघते. अनामिका त्या ठिकाणी प्रचंड घाबरते आणि आपल्या नंदेच्या पाया पडू लागते. ती करुणाला बोलते कृपया तुमच्या भावाला याबद्दल काही सांगू नका, नाहीतर ते मला घरातून काढून देऊ शकता. आता जी करुणा असते ही करुणा थोडा विचार करते आणि बोलते ठीक आहे, मी सांगणार नाही, मात्र मला देखील हीच गोष्ट करायची आहे जी तुम्ही या नोकरासोबत करत होत्या आणि याबद्दल कोणालाही काही माहीत होता कामा नये. ही सर्व जबाबदारी तुमची असेल. अनामिका त्या ठिकाणी करुणाला हो बोलते आणि त्यानंतर ही करुणा खुश होऊन त्या ठिकाणावरून निघून जाते. आता करुणाने देखील एक प्लॅन बनवून ठेवलेला असतो आणि करुणा देखील या नोकरसोबत हे वाईट काम करणार असते. याबद्दल नंदन कुमार पूर्णपणे अनजान असतो. नंदन कुमार देखील तसलेच काम करत असायचा. नंदन कुमार देखील या नोकर अमरजितच्या पत्नीसोबत असे काम करत होता. मात्र नंदन कुमारला माहीत नव्हते की आपली जी पत्नी आहे ही याच नोकरासोबत काय करत आहे आणि आपली बहीण जी आहे करुणा ही देखील या नोकरासोबत पुढे काय करणार आहे. शेवटी संध्याकाळ होते. संध्याकाळी नंदन कुमार आपल्या घरी येतो आणि लग्नाचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. आता यानंतर लगभग 4 दिवस जातात. 4 दिवस गेल्यानंतर 29 मार्च 2026चा दिवस असतो. या दिवशी जी नंदन कुमारची बहीण असते करुणा हिचा वाढदिवस असतो आणि ही करुणा आपल्या वहिनीला अनामिकाला बोलते की आजच तो दिवस आहे ज्या दिवशीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आजच तुम्हाला तुमचा वायदा पूर्ण करायचा आहे. आज या नोकराला मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. आज माझ्या बर्थडे निमित्त या नोकरासोबत मी वेळ घालवणार आहे आणि याची सर्व जबाबदारी तुमची आहे. याबद्दल कोणालाही काही माहीत होता कामा नये आणि मी आज रात्री बाहेर हॉटेलमध्येच याला घेऊन थांबणार आहे. माझ्या भावाला तुम्ही काय सांगायचं ते तुम्ही ठरवा आणि त्याला व्यवस्थितपणे समजावून सांगा. आणि अशा प्रकारे जी करुणा असते ही नोकर अमरजितला आपल्यासोबत घेऊन जाते. बाहेर गेल्यानंतर एक हॉटेलमधील रूम बुक करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी केक वगैरे कट करण्यात येतो आणि ही जी करुणा असते नोकर अमरजित सोबत आपली संपूर्ण रात्र घालवते. इकडे जी नंदन कुमारची पत्नी असते अनामिका नंदन कुमारला सांगते की तुमची बहीण आज
मैत्रिणीच्या बर्थडेला गेली आहे आणि ती येणार नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. मी सर्व माहिती काढली आहे. ती कुठेही बाहेर जाणार नाही, वाईट काम करणार नाही. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आणि अशा प्रकारे नंदन कुमार देखील ती गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. आता जेव्हा करुणा आणि नोकर अमरजितची सर्व इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होते, तेथून पुढे या नोकर अमरजितला करुणासोबत देखील वेळ घालवावी लागत होती आणि अनामिकासोबत देखील वेळ घालवावी लागत होती. याबद्दल नंदन कुमार पूर्णपणे अनजान होता. मात्र नंदन कुमार देखील एक डावपेच आखत असायचा. नंदन कुमार नोकर अमरजितला आपल्या घरी बोलावून घ्यायचा आणि त्याला कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे असे कारण सांगून त्याला दिवसभर आपल्या घरामध्येच काम करण्यासाठी सांगत असायचा. संध्याकाळपर्यंत येथेच थांबावं लागेल असे सांगत असायचा आणि त्यानंतर तो अमरजितच्या घरी अमरजितची जी पत्नी होती अरुणा हिच्याकडे जाऊन आपली वेळ घालवत असायचा. मात्र नंदन कुमारला देखील माहीत नव्हतं की तो नोकरच्या पत्नीसोबत जे करत आहे तो नोकर त्याच्या पत्नी आणि बहिणीसोबत देखील तेच काम करत आहे. असेच दिवस जात होते. आता 26 एप्रिल 2026चा दिवस असतो. नंदन कुमारला आज सुट्टी असते. नंदन कुमार ड्युटीवरती गेलेला नसतो. तर अचानक नंदन कुमारची जी बहीण असते करुणा हिला उलट्या होऊ लागतात आणि चक्कर येऊ लागतात. आता करुणाची ही अशी अवस्था बघून अनामिका घाबरते आणि आपल्या पतीला आवाज देते. नंदन कुमार धावत पळत त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की नक्की काय झालं. अनामिका बोलते माहीत नाही काय झालं, आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अशा पद्धतीने नंदन कुमार आपल्या पत्नी आणि बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलमध्ये जाऊन जेव्हा करुणाचा चेकअप केला जातो तेव्हा तेथील लेडीज डॉक्टर सांगतात की जी करुणा आहे ही 1 महिन्यांची गर्भवती आहे. नंदन कुमार जेव्हा ऐकतो प्रचंड त्या ठिकाणी हैराण होतो. आता एवढं सर्व करून झाल्यानंतर जी अनामिका असते ही देखील आपली टेस्ट करून बघते. तर अनामिका देखील गर्भवती झालेली होती. अनामिकाबद्दल नंदन कुमारला काहीही वाटत नाही कारण ती त्याची पत्नी होती. मात्र त्याची जी बहीण होती हिचे अजूनपर्यंत लग्न देखील झालेलं नव्हतं. नंदन कुमार त्या ठिकाणी काही बोलत नाही. दोघींनाही घेऊन तो आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर मात्र तो आपली रिव्हॉल्वर काढतो आणि आपल्या बहिणीच्या गणपट्टीवर बंदूक ठेवून तिला विचारतो की तू कोणासोबत तोंड काळे केले आहे मला आत्ताच सांग. त्याची बहीण करुणा हा प्रकार बघून भयंकर घाबरते. तिला वाटते की तिचा भाऊ आता शूट करून टाकेल, तिची हत्या करून टाकेल. त्यामुळे करुणा संपूर्ण कहाणी सांगण्यास सुरुवात करते की जो नोकर आहे अमरजित याच्यासोबत मी वाईट काम केलं आहे. मीच नाही तर तुझी जी पत्नी आहे अनामिका ही देखील त्याच्यासोबत वेळ घालवत असते. आता नंदन कुमार जेव्हा हे सर्व ऐकतो नंदन कुमारला या नोकराचा प्रचंड राग येतो आणि त्यानंतर नंदन कुमार या नोकर अमरजितकडे धावून जातो. त्याला भयंकर मारहाण करू लागतो आणि मारहाण करता करता त्याची नजर एका चाकूवरती पडते. तो चाकू उचलतो आणि त्या चाकूने तो अमरजितवरती वार करतो. मात्र अमरजित होता हा देखील एक धडधाकट पुरुष होता. तो एक वार झाल्यानंतर चाकू आपल्या हातात हिसकावून घेतो आणि तो चाकू घेऊन तो नंदन कुमारच्या पोटात 3 ते 4 वेळा खुपसतो. आता एवढा सर्व प्रकार बघून नंदन कुमारची जी पत्नी असते अनामिका आणि बहीण करुणा प्रचंड त्या ठिकाणी आरडाओरड करू लागतात. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजारी वगैरे त्या ठिकाणी धावत येतात. मात्र याच दरम्यान जो नोकर अमरजित असतो हा तेथून पळून जाण्यात कामयाब होतो. पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्यात येतो. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. नंदन कुमारची बॉडी ताब्यात घेण्यात येते. त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येतो आणि त्यानंतर पोलीस नोकर अमरजितच्या शोधात असतात. लगभग 3 दिवसानंतर पोलिसांना नोकर अमरजित याला पकडण्यात यश मिळते. नोकर अमरजितला पकडल्यानंतर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात येते आणि त्याला विचारण्यात येते की तू असं का केलं, तर नोकर अमरजित जे सांगतो ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. नोकर अमरजित हा पोलिसांना सांगतो की या नंदन कुमारने मला सोडवण्याबद्दल माझ्या पत्नीसोबत वाईट काम केले होते आणि त्यानंतर देखील मला त्याने त्याच्या घरात नोकर बनवून ठेवले आणि माझ्या पत्नीसोबत वाईट काम केले आणि यामुळेच मी त्याच्या पत्नी आणि त्याच्या बहिणीसोबत हे काम करत होतो. आता एवढं सर्व पोलीस ऐकतात. पोलीस ऐकून त्या ठिकाणी हैराण होतात आणि अखेर नोकर अमरजित विरुद्ध चार्जशीट तयार करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट नोकर अमरजित याला
कोणती शिक्षा सुनावते. बाकी या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.